पीएम ई बस योजनेअंतर्गत सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमासाठी 20 ई बसेस दाखल झाल्या असून सध्या या बसेसची पीडीआय तपासणी सुरू असून नोंदणी व हस्तांतरण प्रक्रिया अद्याप बाकी आहे। त्यामुळे बसेस जेबीएम कंपनीच्या ताब्यात आहेत। पीएम ई बस योजनेअंतर्गत सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमासाठी 20 ई बसेस शहरात दाखल झाल्या असून त्यांची पीडीआय प्रक्रिया सुरू आहे। बसेसचे नोंदणी व हस्तांतरण अद्याप झाले नसल्याने त्या सध्या जेबीएम कंपनीच्या ताब्यात असल्याची माहिती परिवहन विभागाने दिली। महापौर विनायक कोंड्याल, सभागृह नेते नरेंद्र काळे, माजी महापौर श्रीकांचना यन्नम आणि नगरसेवक अनंत जाधव यांनी ई बसेसची पाहणी करून सुरक्षा व्यवस्था, तांत्रिक तपासणी व देखभालीचा आढावा घेतला। तसेच बुधवार पेठेतील ई बस डेपोचीही पाहणी करत चार्जिंग स्टेशन, वॉशिंग एरिया, वर्कशॉप आणि उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या। गाड्या पूर्णपणे सुरक्षित आहे। कुठल्याही प्रकारची महापालिकेच्या वतीने या सगळ्याची काळजी घेतली जाते की कुठल्याही प्रकारची पद्धतीने बसेसचं नुकसान होऊ नये आणि अतिशय सुरक्षितपणे या बसेस आलेल्या आहेत त्या सांभाळल्या जात आहेत आणि चांगली बस सेवा, चांगली परिवहन व्यवस्था आपण उभी करतोय आणि हे पहिलं पाऊल। यावेळी परिवहन नियंत्रण अधिकारी सारिका अकुलवार, परिवहन व्यवस्थापक एरन्ना वान्यालोलू, कार्यालय अधीक्षक गिरीश आटत, कनिष्ठ अभियंता अभिजित बिराजदार, परिवहन नियंत्रण अधिकारी व्यंकटेश गुडशेलू, आर्किटेक्टचे प्रतिनिधी तसेच मक्तेदार समर्थ कन्स्ट्रक्शनचे प्रतिनिधी उपस्थित होते। सोलापूरकरांना आधुनिक व पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक सेवा लवकर उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने कामाला गती दिली आहे।